सगळ्यांना आव्हान आहे ओपन की आपण बसा, चर्चा करा, तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा. आज मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यावर काम केलेलं आहे. ज्यांना चर्चा करायची आहे, मग मनोज जरांगे असतील, ओबीसीचे नेते असतील आणि राजकीय जे काही सर्व पक्षीय नेते आहेत, यांनी एकत्र बसून हा मार्ग काढला पाहिजे. ही आमची जाहीर भूमिका पहिल्या दिवसापासून होती, ती सरकारची भूमिका आजही कायम आहे आणि त्यामुळे कुणी कुणावर आरोप करता कामा नये. ते का सत्तेत आहेत का? आंबेडकर साहेब सत्तेत नाही ना आम्ही नाही. आम्ही आमच्यातच चर्चा करून आमचेच गुताडागुतडी लावून द्यायची का इकडे? मुंबईतून सुद्धा आमदाराला हाकलून द्यायची वेळ आली लोकांनी, हे समजून घेणं गरजेचं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय आता पर्यायचं नाही. या भूमिकेवर सगळे सरकार आल्याशिवाय पर्याय नाही, हे यांनी समजून घ्यावं. यांनी विनाकारण अभियान राबवून जर डावचायचा प्रयत्न केला तर परिणाम खूप वेगळ्या दिशेने जाणार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.